रेतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, राज्यरक्षक संभाजी महाराज, तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार देणारे प्रथम आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूराजे यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा सर्वांना शुभेच्छा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, माता मुक्ताई, सर्वच महापुरुषांना वंदन करून आज आमच्या या ख्रिस्ती बांधवांवरती जो अन्याय अत्याचार होत आहे त्यासाठी आम्ही सर्व बहुजन समाज, समस्त शिवधर्म वाचक समाज संघटना, सर्व आंबेडकर चळवळीतील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि हीच आमची एक ताकद आहे की बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या आधारे आम्ही लढाई जिंकणार आहे। कोण ऐरागैरा आम्हाला काहीतरी बोलायचा प्रयत्न करतील, दाबण्याचा प्रयत्न करतील, त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल। या भडव्यांना एवढंच सांगतो, परत आमच्या नादाला तुम्ही लागू नका। आमचे ख्रिस्ती बांधव अजूनही तुम्हाला अजून क्षमा करण्याची प्रार्थना करतायत, पण ही आंबेडकरी चळवळ तुम्हाला सोडणार नाही हे लक्षात ठेवा। कलम 153 आधारे या गोपीचंद पडळकरवर जाती व्यवस्थेमध्ये, धर्माधर्मामध्ये विषमता पसरण्यासाठी त्याच्यावर एक कलम लावलं जावं, ही प्रथम पहिला आपली मागणी करावी। त्याशिवाय आपण गप्प बसायचंच नाही। आता पाहिलं तर हे प्रशासन देखील चालढकलीवरचं दिसतंय आणि हे सरकार पण तसलंच आहे, त्यांनाच पाठीशी घालण्याचं काम हे करत आहे। पण आपण या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सर्वांनी, बहुजन समाजानं आपण एकत्र राहणं ही काळाची गरज आहे आणि एकत्र राहूया। मी शिवधर्म वाचक समाज संघटनेचा माजी अध्यक्ष या नात्यानं आमच्या भगिनी रूपाताई एक कणखर व्यक्तिमत्व, एक भगिनी असून हे नेतृत्व रिपब्लिक पार्टीचं करतायत, आंबेडकर चळवळीचं करतायत। तसेच आमचे आदरणीय नेते शिवाजीराव आवळे साहेब आहेत, तसेच ख्रिस्ती बांधवांचे प्रमुख म्हणून अब्राम बापू साहेब, तसेच राजीव आवळे साहेब आणि सर्वच या ठिकाणी असणारे उपस्थित पास्टर लोक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण ह्या गोष्टीसाठी एकत्र येणं, जास्तीत जास्त संख्येने येणं ही काळाची गरज आहे। त्या प्रकारे आपण प्रार्थना घेतो, प्रार्थनेची जी मंडळी आहेत, जी विश्वासणारे आहेत, त्यांनाही आपण इन्व्हॉल्व करणं हे गरजेचं आहे। कारण आपण फक्त पास्टर म्हणून आपल्यावर अन्याय झालाय आपण थांबायचं नाही। जी मंडळी आहे त्या मंडळीचं तुम्ही नेतृत्व करताय, त्या नेतृत्व त्या मंडळींना पण आपण घेऊन येणं आणि या प्रशासनाविरोधात जे आपल्यावर अन्याय अत्याचार करतायत त्यांना खडसावण्यासाठी आपण एकत्र करून एक वज्रमुठ बांधणं गरजेचं आहे। जसं सुकुमार सरांनी बोललं, आम्ही आधीचं तेच आहे आणि आमची गठुडी अजून ठेवल्यात तशीच, ते काढायला लावू नको या प्रशासनानं आणि या पडळकरांनं। आणि हे जातीवादी जे सरकार आहे त्या सरकारला चार विचारल्याशिवाय आपण राहायचं नाही। असाच हा लढा कायम सुरू ठेवूया। नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय, जय लोक।